नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 5. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सबिंदु सिंधु सुस्कल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पापजात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे प्रदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकम सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक नर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. श्री गणेशाय नमः. आता या अध्यायामध्ये नर्मदेची उत्पत्ती आणि तिच्या स्नानाचे फल सांगितले आहे. श्री मार्कंडेय ऋषी म्हणतात, आता दुसऱ्या प्रलय काळातील वृत्त आपणास सांगतो. म्हणजे आपल्याकडे किती अनेक प्रलय होतात. सप्तप्रलय तर त्यांनी स्वतःच अनुभवले आहेत, महाप्रलय. तर ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पूर्वी चराचरातून जगत द्वादश सूर्यामुळे सर्व जल सुकून गेले. मनुष्य व षटकार रहित तथा सर्व मर्यादांचा विनाश झाल्यावर अनेक रूपधारी इंद्रधनुष्याने शोभित मेघांनी संपूर्ण आकाश भरून गेले. नंतर सर्व जग जलमय झाले. त्यानंतर सर्व समुद्रमय झाल्यानंतर साऱ्या जगतास पोटात घेऊन भगवान शंकर आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपी गेले. योग स्वरूप प्रजापती हजारो युगापर्यंत समुद्रात गाढ झोपी गेले. तेथे अनेक विस्तारांनी युक्त निर्मळ चमकणाऱ्या त्या शयन कक्षात निजून राहिले. भृगु सनकादिकांनी जे ब्रह्मलोक निवासी आहेत अशा महात्म्यांनी दाम्पत्यास विश्वरूपधारिणी ती नारी तसेच विश्वरूप महेश्वर हे दोघे गाढ झोपले होते. त्या अनन्य अविनाशी प्रकृती पुरुषास मीही पाहिले. त्यानंतर त्या देवांच्या चरणाजवळ परमलक्षणांनी लक्षित सुंदर कटिभाग असलेली ती देवांचे चरण दाबत असलेल्या त्या सुंदर कन्येसही मी पाहिले. निर्मळ वस्त्रांनी आच्छादित नागरूपी यज्ञोपवीत धारण केलेली सर्व आभूषणांनी भूषित कमलनयनी श्याम स्निग्धप्रद 16 वर्षाच्या त्या कन्येला मी पाहिले. अशा प्रकारे हजार युगापर्यंत सुंदर विदुषी त्या झोपलेल्या देवादिदेव महादेवाची आराधना करत बसली होती. अशा प्रकारे 4 वेद शिंडल्यावर ब्रह्माजीही आपले मानसपुत्र भृगु आदी सर्वांचं अविनाशी श्री शंकराची स्तुती करू लागले. राजन मोठ्या भक्तीने तेथे स्वरूपस्थित शंकराची ईशवंदना विषयक मंत्रांनी स्तुती करत राहिलेले वेद समुद्रात लुप्त झाले. वेद लुप्त झाल्यानंतर अज्ञान अंधकाराने युक्त झालेले भगवान ब्रह्मदेव झोपलेल्या भगवान शंकरास जागवत उपस्थित झाले. ब्रह्मदेव म्हणाले, सर्वांचे पापताप हरण करणाऱ्या हे शिवशंकरा, पिवळे नेत्र असणारे ह्या पिंगाक्ष महेश्वरा, आपण उठावे. मला दिव्य ज्ञानाने प्राप्त झालेल्या वेदानुसार मी सृष्टीचे कार्य करतो. ते लुप्त झाले आहे. त्यास प्राप्त करण्यासाठी मी आपली स्तुती करत आहे. दिव्य आदित्य चराचरात्मक संपूर्ण संसार लौकिक अलौकिक ते सर्व वेदांनी व्याप्त आहे. वेदज्ञानानेच मी भूत वर्तमान पदार्थाचे स्मरण करून ती सृष्टी निर्माण करतो. वेदाशिवाय मी स्वतः सदैव मुका बहिरा आंधळा जड मूढ आहे. वेदाशिवाय माझी गती ज्ञानशक्ती अभ्यंतर बल उत्साह सर्व नष्ट झाले आहे. हे देवदेवेशा, त्यांच्याशिवाय माझी स्मरणशक्ती निश्चितच लोप पावली आहे. हे ईशा, तत्काळ आपण त्या वेदास देण्यास समर्थ आहात. हे संपूर्ण जगत चराचर ज्यांच्याशिवाय जड अंध आणि विवेकशून्य झाले आहे. हे देवेशा, 14 लोक निस्तेज होऊ लागले आहेत. मी वेदहीन असल्याने अल्पशक्तिमान झालो आहे. आपल्यासमोर मी सदैव नतमस्तक आहे. वेदामुळेच हा सारा संसार उत्पन्न होतो. जगद्गुरो, संपूर्ण शास्त्र तोपर्यंत शोभित होतात तोपर्यंत हा वेदरूपी खजिना आहे, जो सदैव स्थायी आणि अविच्छिन्न आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्याने सारा अंधकार दूर होतो, अशा प्रकारे वेद धारण केल्याने सर्व पाप नष्ट होतात.
वेदात प्रतिपादित सनातन ब्रह्मतत्व जे परमसूक्ष्म आणि कठीणता जाणण्यास योग्य आहेत ते तत्व हृदयात स्थित आहे. त्यासही मी वेदामुळेच जाणले. ते ज्ञेय तत्व वेदांकडून सुटून लुप्त झाले आहे. हे शंकरा, आपल्या पुढे वेदांचा पाठ करत असताना माझ्याकडून वेद सहजपणे लुप्त झाले. ते सर्व माझ्या समक्ष समुद्रात विलीन झाले आहेत. ज्यांच्याशिवाय पृथ्वीवर सृष्टी निर्माण होणे शक्य नाही. ते प्रार्थित झाल्यावर माझ्या स्मृतीत स्थिर व्हावेत. विशाल नेत्राची ही शिवकन्या नर्मदा सर्व जाणते. ही 1000 युगापर्यंत जागत राहिली आहे. हे शिवा, दुसरी हिच्यासारखी कोणीही नाही. परमबुद्धिमान महान ते ऋषी मार्कंडेयही प्रतिकल्पात आपली उपासना करतात. त्रैलोक्याच्या कल्याणार्थ उत्तम व्रत करतात. परमश्रेष्ठी देवांच्या अशा बोलण्याने भगवान शंकर मधुरवाणीने नर्मदेस म्हणाले, महाभागे, विचारणाऱ्या ब्रह्मदेवासमोर हे सांग, ब्रह्मदेवाकडून वेदाचे हरण कोणी केले? रुद्राचे असे बोलणे ऐकल्यावर ती मृगनयनी म्हणाली, हे महेश्वरा, आपण निद्रिस्त झाल्यावर वेदांचा जप करत असलेल्या ब्रह्मदेवास बेसावध पाहून भयंकर अशा समुद्रात पूर्वकल्पात उत्पन्न देवांनाही दुर्जय श्रीसंपन्न आपल्याद्वारा प्रथम प्रगट सुरासुरात परम पराक्रमी मधुकैटभ दानव सूक्ष्म वायुरूप वायुमय शरीर धारण करून वेदांचे हरण करून महासमुद्रात गेला. महातेजस्वी श्री शंकराने अमृता श्री नर्मदेचे वचन ऐकून वेदश्रेष्ठ शंख चक्र गदाधारी श्री विष्णूंचे स्मरण केले. देवश्रेष्ठ ते भगवान विष्णू जे सर्व देवताद्वारा पूजित आणि दानवांचा विनाश करणारे आहेत. तेव्हा ते महामत्स्याचे रूप धारण करून पृथ्वीच्या खाली प्रविष्ट झाले. त्यांनी समुद्राचे घुसळण केले. भगवंतांनी तेथे पाताळात ठेवलेल्या वेदास पाहिले. मधुदैत्यास मारणाऱ्या भगवान विष्णूने त्या दोघाही वीरांना पाहिले आणि तत्काळ महावेगवान मोठ्या भुजाच्या त्या मधुकैटभ दैत्याचा वध केला आणि चक्रधारी जगद्गुरु श्री विष्णूने त्या वेदास घेऊन ब्रह्मदेवाजवळ दिले. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवास वेद प्राप्त झाल्याने प्रसन्न झाले आणि त्यांनी पुन्हा चराचर रूप जगताची उत्पत्ती केली. तेव्हा ती सर्व जीवांना पवित्र करणारी श्री शंकर सेविका पुण्य नदी नर्मदा पूर्ववत जलरूपाने वाहू लागली. त्या नर्मदेच्या तटावर देवता ऋषी तपोगण महात्मा प्रसन्न चित्ताने ते भगवान शंकराची पूजा करू लागले. शंकराची एक मूर्ती ते सृष्टीचे नियमामुळे हीच शक्ती उत्पत्ती स्थिती प्रलय घडवून आणते. या महत् शक्तीत एकमेकाविरुद्ध कोणताही फरक नाही. परात्पर विशेष संगती आहे, ज्यात वैषम्य वा कमी अधिकपणा उच्च नीचत्व श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताही भेद नाही. हे तिन्ही देव विशेष आकर्षाने तद्रूप झालेले आहेत. जो कोणी त्यांच्या कर्मविभागाने भेद पाडतो कमी समजतो तो पतित होतो. म्हणून कर्मभेदाने तिन्ही देवतांच्या नावाने 3 वेगवेगळ्या नद्या उत्पन्न झाल्या. या तीनही नद्या एकाच शिवतत्वापासून निर्माण झालेल्या आहेत. एक होऊनही गंगा नर्मदा सरस्वती रूपाने 3 भेद असणाऱ्या झाल्या. सर्व पापांना नष्ट करणारी गंगा ही वैष्णवी विष्णूंची मूर्ती आहे. रुद्राच्या शरीरातून उत्पन्न झालेली नर्मदा ही सर्व पापांना नष्ट करते आणि तिन्ही लोकात प्रसिद्ध दिव्य रूप असणारी इच्छेनुसार गमन करणारी ब्रह्माशक्ती संपन्न श्री सरस्वतीची मूर्ती वाणींच्या विभूतीसाठी स्थिर झाली आहे. भगवती नर्मदा काही अनिर्वचनीय शक्ती स्वरूप दिव्य रूपवती असून यथेच्छ गतिशील देवी आहे. ती सर्वत्र देवपूजित आहे. सर्व भूतात व्याप्त अत्यंत सूक्ष्म मृत्युलोकी अमर मूर्तिकला अक्षया अमृता नर्मदा ही स्वर्गात जाण्याची उत्तम शिडी आहे. मनुष्यांना संसार सागरातून पार करणारी रुद्रापासून झालेली आहे. जो पुरुष या नर्मदेचे जलप्राशन करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. अनादी कालापासून चालत आलेल्या संसाराचा परित्याग करून स्थिर परमशुद्ध मोक्षस्वरूप भगवत पदास प्राप्त करतात. नर्मदेचे स्नान दर्शन तसेच स्मरणाने हिचे पुण्यफल विशेष आहे. वरदानाने ही महाभागा नर्मदा विद्वानद्वारा श्रेष्ठ मानली गेली आहे. दयाळू अंतःकरणाची ही माता अमृत रूप आहे. स्नान इत्यादी मंगल कार्याने तसेच दर्शनाने नर्मदेत जो शंकरास नमस्कार करतो राजन तो सर्व पापातून सुटतो.
ज्या कारणाने ही महानदी नर्मदा पार्वती आणि शंकराच्या अंगापासून उत्पन्न आहे. लोकांना दर्शन स्मरणाने आणि स्नानाने ती स्वर्गात पोचवते. त्यामुळे ही पुण्यशालिनी आहे. जो मनुष्य अशा प्रकारे श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न झालेल्या नर्मदेची शिवस्वरूप पवित्र कथा प्रेमाने ऐकतो, तो शिवस्वरूप होतो. असा नर्मदेची उत्पत्ती आणि तिच्या स्नानाचे फळ सांगणारा हा अध्याय संपूर्ण. आता याच्यामध्ये मार्कंडेय ऋषींनी दुसऱ्या प्रलयामध्ये घडलेली घटना सांगितलेली आहे आणि थोडक्यात श्री विष्णूंचा पहिला अवतार पण हा आहे तिथे. मग याच्यामध्ये जेव्हा नेहमीप्रमाणे आधी प्रलयात काय होतं, 12 सूर्य उगवतात. मग ते सगळ्या पृथ्वीला तापून जाळून नष्ट करून टाकतात, म्हणजे काहीच राहत नाही, कुठलाच जीव मात्र तिथे राहत नाही. त्यानंतर मुसळासारख्या सोंडधारांनी पूर्ण पृथ्वी जलमय होते. इतकी जलमय होते की ती समुद्राच्या पोटात जाते. म्हणजे थोडक्यात समुद्र काय आणि जमीन काय काही समजतच नाही. मग त्याचवेळी श्री शंकर आहेत ते निद्रिस्त झाले. समुद्राच्या पोटामध्ये जाऊन ते निद्रिस्त झाले. आणि मग त्या पार्वती पुरुष आणि प्रकृती, अविनाशी प्रकृती हे आपले त्या पलंगावर निद्रिस्त झाले आणि त्यांची ती जी सुंदर कन्या आहे नर्मदा, ती त्यांचे पाय चुरत बसलेली आहे. मग अशा वेळी इतकी वर्ष झाली, आता पुढे कसं काय, पुन्हा निर्माण कसं काय करणार सृष्टी. मग ब्रह्मदेव आले, प्रार्थना करत बसले आणि ब्रह्मदेवाबरोबर वेदही होते. तर अचानक ते वेद समुद्रामध्ये लुप्त झाले. मग ब्रह्मदेव देवाचं एकदम टाहो फोडून सांगू लागले की आता मला काही सृष्टी निर्माण करता येणार नाही आहे, कारण वेद कोणीतरी नेलेले आहेत चोरून आणि मला माहीत नाही ते समुद्रात कसे लुप्त झालेले आहे. ते शंकराला पिंगाक्ष हा पण शब्द आहे, म्हणजे त्याचे डोळे अग्नी ओकणारे किंवा पिवळे डोळे आहेत शंकराचे, म्हणून पिंगाक्ष. मग त्याच्या त्या आवाजाने शंकर जागे झाले. अहम ब्रह्मस्मी हे प्रत्येक प्रलयानंतर अहम ब्रह्मस्मी होतं, तसं इथं शंकर जागे झाले आणि विचारलं काय झालं. मग त्यांनी सांगितलं की ही कन्या आहे तुझी नर्मदा, ही सदैव प्रलयात पण जागी असते, तर तू तिला विचार की काय घडलेलं आहे. मग तिनं सांगितलं की जेव्हा तुमचे ब्रह्मदेव येऊन तपश्चर्या करीत होते, तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न करत होते, तुम्ही निद्रिस्त होतात आणि तेव्हा अचानक शंकराच्या हातातून मधुकैटभ नावाच्या राक्षसांनी वेद चोरून नेलेले आहेत आणि समुद्रामध्ये लपवलेले आहेत. मग आता इथे अवतार काय असतं, शंकर नेहमी कुणालाही काही वर देतात आणि मग त्या वरापासून दानवांना कसं, म्हणजे दानवांच्या हातून ते वर काढून घ्यायचे आणि मानवांना वाचवायचं, यासाठी विष्णूला नेहमी अवतार घ्यावा लागलेला आहे. मग इथं त्या विष्णूला बोलावलं, मग त्यानं ते महामत्स्याचा अवतार घेतला. मग ते आहे ना, रसा तळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी, वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आणून त्या देसी, मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडेसी, हस्त तुझा लागता शंकासुरावर देशी, आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. त्याप्रमाणे इथं पहिला अवतार झालेला आहे. आणि मग त्यांनी ते वेद पुन्हा मधुकैटभापैकी मधुदैत्याचा वध केला, ते वेद हस्तगत केले आणि ते शंकरांना पुन्हा आणून दिलेले आहेत, ते ब्रह्मदेवाला आणून दिलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 देवांची 3 कामं आहेत. उत्पत्ती करतात ब्रह्मदेव, स्थिती पाळतात भरण पोषण विष्णू, प्रलय कोण घडवून आणतं शंकर. पण ही तिन्ही तत्व एकच आहेत, हे एकमेकाच्या विरुद्ध नाहीत. तेव्हा तुम्ही यांच्यामध्ये कमी जास्तीपणा पाहू नका किंवा भेदाभेद करू नका. आणि ह्यांच्या नावानेच मग तिन्ही नद्या निर्माण झालेल्या आहेत. मग ते विष्णूच्या अंगठ्यापासून आहे ती गंगा आहे आणि सरस्वती ही ब्रह्म्यापासून झालेली आहे आणि नर्मदा ही कुणाची आहे तर साक्षात शंकर आणि पार्वतीच्या अंगापासून निर्माण झालेली अशी ही नदी आहे, नर्मदा आहे. तुम्हाला मृत्यूलोक तरुण जर स्वर्गात मोक्षाला जायचं आहे तर नर्मदा ही तुमच्यासाठी शिडी आहे. आणि जो मनुष्य नर्मदेचे जलप्राशन करतो, तिच्या पाण्यात उभं राहून शंकराची तपश्चर्या करतो, शंकराला हाक मारतो, शंकराच्या पिंडीला स्नान घालतो, तर अशा सगळ्या लोकांना नक्कीच कैलासाची किंवा स्वर्गाची प्राप्ती होते असं सांगून इथे हा अध्याय संपलेला आहे. आणि असं हे ऐकता ऐकता आपली नर्मदा परिक्रमा करण्याची जी एक उत्सुकता आहे ती वाढत जाईल आणि मी पण हे झाल्यानंतर नर्मदा परिक्रमेला जाण्याचा विचार करते, जाणार आहे. असो, इथे हा अध्याय समाप्त. नर्मदे हर.